नमस्कार. टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी ही भोगी स्पेशल आहे. यामध्ये आपण भोगीची भाजी, भोगीचं कालवण आणि सोबतच बाजरीची भाकरी बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 4 ते 5 मिरे, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र घेतलेले आहेत. आता हे सर्व मसाले सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर ते प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. तर त्यामध्ये पाव वाटी खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. 2 ते 3 मिनटं खोबरं परतून घ्यायचं आहे. हे सर्व परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, लसूण घालायचा आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. सर्व थंड झाल्यानंतर सुरुवातीला मी या ठिकाणी खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये परतलेला कांदा, टोमॅटो घालून बारीक वाटून घेतलेला आहे. बघू शकता आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे. त्यानंतर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. मी या ठिकाणी हरभरा, वाटाणा, वालाच्या शेंगा, बटाटा, वांगं, गवार, गाजर, पावटा, फरसबी घेतलेला आहे आणि या सर्व भाज्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि सर्व भाज्या घालायच्या आहेत. भाज्या तेलामध्ये 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण होतं ते घालायचं आहे. यातील थोडंसं वाटण मी भाजीसाठी बाजूला ठेवलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित परतून घेऊयात. आता त्यानंतर भाज्या शिजण्यासाठी यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. उकळी आल्यानंतर 15 मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. 15 मिनटानंतर भाज्या शिजल्या आहेत की नाहीत ते आपण चेक करूयात. भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. अशा पद्धतीनं आपलं भोगीचं कालवण तयार आहे. त्यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये मिक्स भाज्या घालायच्या आहेत. भाज्या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतायच्या आणि त्यानंतर जे उरलेलं वाटण होतं ते वाटण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करूयात आणि भाजी शिजण्यासाठी गरजेनुसार पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून मंद आचेवरती भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. 15 मिनटात भाज्या व्यवस्थित शिजतात. 15 मिनटानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, कोथिंबीर घालायची आणि पुन्हा 1 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं भोगीची भाजीसुद्धा तयार आहे. त्यानंतर आपणास बाजरीची भाकरी बनवायची आहे. त्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे. मी सुरुवातीलाच पीठ चाळून ठेवलेलं होतं. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे बाजरीच्या भाकरीला चव चांगली येते. थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी थापताना चिरत नाही.
पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 मिनिट लागतो. आता त्यानंतर पिठाचा गोळा तयार करून दोन्ही हातांनी थोडासा चपटा करून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं पीठ पसरून त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि भाकरी थापायची आहे. भाकरी अर्धी थापून झाल्यानंतर त्यावरती तीळ पसरून घालायचे. थोडंसं तीळ हाताने दाबून घ्यायचे आहे. त्यानंतर भाकरी थापून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं भाकरी थापून तयार आहे. आता ती आपण भाजून घेऊयात. भाकरी थापण्या अगोदर मी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता. आता या गरम तव्यावरती ही भाकरी आपणास भाजून घ्यायची आहे. भाकरी तव्यात टाकताना तिळाची बाजू खाली आणि पिठाची बाजू वरती आली पाहिजे. त्यानंतर वरून भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घेऊयात. 5 ते 7 सेकंदांनी भाकरी पलटून घ्यायची आहे. त्यानंतर भाकरी खालच्या बाजूने एकदम व्यवस्थित सर्व बाजूनी भाजून घेऊयात. भाजून झाल्यानंतर तवा बाजूला करून गॅसवरती मोठ्या आचेवरती भाकरी पालती घालून भाजून घ्यायची आहे. भाकरी भाजून तयार आहे. अशा पद्धतीने भोगी स्पेशल भोगीचं कालवण, भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे. मी या पद्धतीने नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.